मामा पाऊस दिवस काय थांबते किमती का नाही आजचे दिवस? कायच बे, हे तर काय भरीवर भरी उर आलं. काही बंद व्हायचे चान्सेस दिसून नाही राहिले का? म्हटलं होतं ना सकाळी, पावसाचं वातावरण आहे म्हटलं, आज काय भाजी घेऊन ये म्हटलं आपण. तुम्ही भाजी घेतली का आता 1 तासात म्हणे सगळी विकून टाकतो म्हणे. भाजी घेतल्याबरोबरच तर पाऊस चालू झाला. हो ना, मला का माहिती एकसारखं पण चालू राहते म्हणून. मी म्हटलं भाजी घेतली की 1 तासात जिकडे तिकडे करतो कडे मी. मग आता काय करता? हे काकड्याला सगळं पाणी लागलं. हे तर मला वाटतं उद्यापर्यंत राहते का नाही कामात चांगल्या. काकड्याला काय नव्हतं रे, किती पाणी लागलं तर ते का सळणार थोडी आहे लगेच. आणि आता हे पाणी आता काय आता उघडते, पाणी उघडलं की जातात ती काले. कायच आता उघडते म्हणजे मामा, हे काय एवढ्या इजा चमकू राहिल्या, पाणी कायच उघडते. एक तर भूकही लागली बा. पाहा लागल मामाला हॉटेलला जोडण्या लागल, म्हणजे शटाक भजी तरी खाता येईल. मामा हे उभं राहून पाय दुकान ना तुमचे, तुम्ही जा ना तिथं त्या हॉटेलात बसा ना. आम्ही थांबतो वाटलं शकतो इथं गाडी जोड थांब तुम्ही. भाची मला हॉटेलची आठवण करून देऊ राहिली. बहुतेक गेले भजी खायची हुक्की आली वाटते. बरोबर आहे म्हणा, तेली भुका लागल्या असेल, कारण मी सकाळी चाललं ना तेले. पण आता आपली बोनी नाही झाली, आणखी बोनी जर झाली असती तर जरशी दिली असते त्याला 10-10 रुपये. पाहा लागल, न्या लागले हॉटेलात आणि नाश्ता खाऊ घाला लागल. कारण कसं माहिती आहे का, हे पाणी काही उघडण्याचे चान्सेस दिसत नाही. आणि भाजी सेल करायची म्हटलं तर आता याचं काम आहे आपल्याला. धिरकुंड्या मी काय म्हणतो, घ्या आपली ही गाडी, घ्या तिकडे त्या हॉटेलला जोड, घ्या लोटत. चला भजी गिजी खाऊ, आपण नाश्ता किस्ता करू, पाहता येते मग. जमलं गड्या, मला बिल्ला भूक लागली होती बघायची पासून. बरं चला मामा, तुम्ही जा, तुम्ही पुढे तोपर्यंत आम्ही आणतो गाडी लोटत. अरे गजान भाऊ, देवा आमच्या पोराला नाश्ता द्या. देऊ रे पोरो, एक समोसा द्या मला. आणि तुला काय पाहिजे धिरकुंड्या? अरे मी एक समोसा द्या. हे भाचो, एक समोसा नव्हते का बे? खाना पोटभर खाना. पोटभर का, काय भजी गिजी पाहिजे, काय पाहिजे ते खा. द्या गजान भाऊ, एक समोसा द्या आणि एक प्लेट भजी द्या दिले. लागलं तर आणखी त्याचा वाटलं शिकपरी. आणि रस्सा किस्सा द्या दिले मस्त. बापा रे, आज तर मामाचं तर लयच पावर दिसरायला. पोटभर खा म्हणते. पैसे देते का नाही मामा? का देते टोपी यायले? बरं ठीक आहे, रस्सा किस्सा सगळं देतो त्याले. यार पोरो, आतमध्ये बसा ना. धिरकुंड्या आतमध्ये बसा म्हणते. काय मामला आहे? एक तर मामा बी म्हणले एकदम पोटभर खा म्हणे. असं कधी म्हणत नाही ना मामा. भांडे घासायची पाहिजे आले पाहिजे आपल्याला. नाही रे धिरकुंड्या, अबे का मामा आहे ना आपले. मामा आहे तोपर्यंत काय टेन्शन आहे आपल्याला. मामा का आपल्याला का भांडे घासू देते का? तस नाही रे, पण काही म्हण तू, काहीतरी प्रॉब्लेम आहे. काहीतरी आपल्याला भाऊ काम लागणार आहे म्हण, नाही तर काही ना काही होते भाऊ. खा ना तू, पहिले पोटभर खाऊन तर घे, नंतर पाहता येते पुढचं पुढे. उपाशी राहत का? तर तुला माहित आहे पावसाचं वातावरण आहे. एक तर भाजी आता विकल्या जाते का नाही जात काही सांगता येत नाही भाऊ. आणि मामा जर पैसे जर नाही आले तर मग दिवसभर कडक राहा लागेल ना आपल्याला. आता खाल भेटत खाऊन घे ना. हो गेले का? एक तर मामी गावाला गेलेली आहे आणि डब्बा तर काही आपल्याला भेटणार नाही भाऊ. आता मला वाटतं या भाज्यावर समोशावरच राहा लागणार आहे आपल्याला दिवसभर. म्हणून तर म्हणतो 2-2 समोसे खा, भजी खा दाबून, काही टेन्शन नको घेऊ. खाऊ मामा, भाजी विकल्या जाते का नाही आपली? पावसा पाण्याचे कोणीच तर बाहेर नाही येऊ राहिले. आता गायच्या झडीचे ते भाजी गिजीच्या मागं लागते रे. मस्त भजी भात केला असेल, मस्त खाऊ राहिले असतील. टीव्ही लावली असेल, टीव्हीचा दिला असेल आवाज मोठा करून. बाहेर किती आपण भाजी केलं तरी काय त्याचा काय आवाज जाणार आहे? काय करायचं आता? एक तर आणखी थोडा वेळ पाऊस येईल वाटते, असं सांगता येत नाही. त्यासाठीच तर तुम्हाला नाश्ता खाऊ घातला म्हणा पोटभर. आता तुमचंच तर काम आहे खरं. हे बा भाचो, तुम्हाला सांगतो आता, हे बा ही भाजी आता पाणी लागलेली आहे. आता आज जर आपण इकली नाही तर उद्या आपल्याला फेकूनच द्यायला लागते भाऊ. त्याच्यानं आता कसं करून आज आपल्याला ही भाजी विकणंच आहे. हो ते बरोबर आहे मामा, पण आता विकाव कशी? घराच्या बाहेर जास्त कोणी लोक येऊन नाही राहिले. 1-2 जण येतात फक्त, कोणी जे बिना पैशावाले. आता घरात जर दरवाजा वाजवा तर तिकून ओरडतील मग ते. कायले दरवाजा वाजवला म्हणाल? आम्हाला भाजी पाहिजे, तुम्हाला कोण सांगितलं म्हणाल? अबे तू टेन्शन नको घेऊ ना, मी एक आयडिया सांगतो तुले. मी जी आयडिया सांगतो ती आयडिया करायची बस, कोणी काही नाही म्हणत. आपली भाजी बी विकल्या जाते, बरोबर होऊन जाते आपलं काम. आता कोणती भाजी विकायची आयडिया आणली म्हणा मामानं? मामा काय आयडिया आहे सांगा ना. हे पहा, आता अशी भाजी काही आपली विकल्या जात नाही. आता तुम्ही एकच काम करा, मी आता आपल्याजवळ कॅरी बॅग तर आहेत भरपूर. कॅरी बॅग मध्ये पाव किलो अर्धा किलो सगळ्या भाज्या तुले मोजून देतो मी तुमच्याजवळ. आता तुम्ही दोघांनी बी, एकाने या गल्लीत जायचं, एकाने त्या गल्लीत जायचं. हे पन्न्या घेऊन जायच्या भाज्याच्या आणि दरवाजा वाजवायचा. दरवाजा वाजवला कोणी ना कोणी बाहेर येतेच. बाहेर आले की त्याला काय सांगायचं माहितीये का? म्हणा भंडाऱ्याची भाजी होय म्हणा, हे भंडारा करायचा आहे म्हणा आम्हाला मोठा, त्याच्याने ही भाजी आणली म्हणा आम्ही. आणि भाजी आणली, पण आता हे पाऊसच चालू झाला. पावसात आता कोण जेवायला येते? ही भाजी आमची आता फुकट जाणार आहे म्हणा, म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो म्हणा.
सांगा आता काय बोलाच मामाले. हा, एवढी मोठी बांधलेली भाजी फुकट वाटायला सांगते काय आपल्याला? हो मामा, एवढ्या रुपयाची भाजी हे द्यायला पडते का आपल्याला? फुकट द्यायला पडते का? अबे तुम्ही पूर्ण ऐकून तर घ्या, का आपलीच लावता. भाजी देताना तेल सांगायचं म्हणा भंडाऱ्यासाठी आम्ही वर्गणी केली म्हणा, आणि त्या वर्गणीच्या पैशातून ही भाजी आणली म्हणा. पण आता उद्या आणखी भंडारा करा लागते म्हणा आम्हाला, पाऊस जर उघडला तर. हा, त्यासाठी आता पैसे लागल ना म्हणा. त्याच्यावर म्हणा तुम्ही काय द्यायचे ते द्या म्हणा तुमच्या हिशोबाने. तुम्हाला सांगतो ना, देवाचा भंडारा जर आहे म्हटलं का नाही तर घरून वर्गणी देते ना. मग या भाजी पैसे देणार नाही का लगे? हा, ते म्हणतील किती द्यायचे सांगा म्हणेल तुम्हाला. त्यानं असं म्हटलं की सांगायचं बा किती पाहिजे तुम्हाला. हे बाई अर्धा किलोचे आहे म्हणा, काही काही पाव किलोचे आहे. पाव किलो 15 रुपयाची आणि अर्धा किलो घेतली तर 25ची. धडा अर्धा किलोच्या पन्न्यात घेतात ते. आपली भाजी बी विकल्या जाते आणि आपले पैसे वसूल होते. हो, पण सगळ्यांनी घेतली पाहिजे बा. घेते ना. या पावसाचा कोण भाजीवाला आलेला आहे रे? हा, प्रत्येकाला भाजीची गरज आहे. फक्त आता या पावसाचं कोणी बाहेर नाही निघून आलं. हा, घराजवळ घरपोच आल्यानंतर कोणी घेते ना. फक्त एक सांगतो, हे कंदीर बुडा आणि ते शिवलाल या दोघांच्या घरी जाऊ नका. हा, कारण ते दोघे ही काय करणारे आहे बरं. टाइमपास लय करतील आणि घेतील काहीच नाही. बरं ठीक आहे, तुम्ही सांगितलं तसंच करतो आम्ही. फक्त त्याने भंडाऱ्याचं जर विचारलं तर काय सांगायचं मग? कुठं आहे म्हणून सांगायचं? सांगायचं मामाला माहित आहे म्हणा आमच्या. मामा सांगते म्हणा, मामाला विचारा म्हणा. मी सांगतो मग त्याला बरोबर. तू काय टेन्शन घेतं, पुढचं पुढे पाहतो मी बरोबर, काय टेन्शन नको घेऊ. बरं आहे बा मामाचं. काय काय आयडिया काढतील काय नाही सांगता येत नाही बा. तर ठीक आहे. हा, ते तुम्ही पटापट मोजून आणि जा बरोबर लवकर. हा, पाऊस याच्या आधी पटकन शेल करा हे. भानू काय करू राहिला रे? तू बाबा घरी आहे का रे? सांगा आता, येले काही मोबाईलच्या नादात ऐकायला येत नाही वाटतं बा. लहान लेकरं तर त्या मोबाईलच्या नादात राहतील. हे मोठं एवढं मोठं झालं ना तरी हे मोबाईलच्या नादात आहे का? जाऊ द्या, याच्याजवळ बरोबर केल्यापेक्षा त्याच्या घरी जाऊन पाहिलेलं परवडलं. पाय रे देवदास, हे भाण्या पाय मोबाईलात. हा, लहान लेकराला मोबाईलचा नाद लागला बी लेकर. अहो हे तर काहीच नाही हो सरपंच. लहान लहान लेकराच्या हातात मोबाईल आहे ना. या सोशल मीडियानं सगळ्याला येडं करून टाकलं. हो ना रे का? हा, एक वेळचं खाल नाही भेटलं चालते, पण मोबाईल पहिले पाहिजे लेकरायले. हा, त्या मोबाईलवर काही बातम्या राहायच्या खऱ्या काही खोट्या. हा, सगळ्या किती बातम्या त्याच्या काय खरं आहे समजत नाही ना. नाही हो सरपंच, काही काही फायद्याच्या गोष्टी आहेत त्याच्यात, पण फायद्याचं पाहत नाही ना कोणी. बिना फायद्याच्या पाहत बसते तर. जाऊ दे, आपल्याला काय करावं लागते. चला मला जा लागते वावरात बा. का बा तुम्ही मग? हा, मी दुकान उघडतो. आता शांताराम भाऊ तर गेले तिकडे मुंबईला. येतो म्हणे वाटेन ते 1-2 दिवसात. लवकर येतो म्हणे आता. भाऊ आता कधी येते ते. बरं ठीक आहे, येतो सरपंच मग. बरं चला बा मंडळी, वेळेबावी जर असा छोटासा व्हिडिओ बनवला. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे राहुल भाऊ कांबळे, साहिल भाऊ बोबळे, अरिंजय देशमुख, योगेश भाऊ कावळकर, पुरुषोत्तम ठाकरे, निखिल भाऊ चव्हाण, श्रीकुमार भाऊ लांजेवार, त्रिशा गौरव ठाकरे, राधिकाताई राजपूत, कुणाल भाऊ मोडक, निखिल भाऊ, त्याचबरोबर नीलकंठ भाऊ धानोरकर, हितेश भाऊ डहाके, विजय भाऊ पाटील, प्रभाकर भाऊ पाकडे आणि अनंता भाऊ. त्याचबरोबर तुमच्या सगळ्याचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. चला मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्याचे खूप खूप आभार.